नमस्कार, शिवाली अश्विनी या माझ्या YouTube वाहिनीवर सगळ्यांचे मनापासून सहर्ष स्वागत। नवा दिवस आणि अक्षरदीपचा आणखी एक नवा भाग। अक्षरदीप या उपक्रमांतर्गत सध्या आपण जी लेखमाला बघत आहोत ती आहे केल्याने देशाटन, ज्याच्या लेखिका आहेत रोहिणी गोरे। या आधीच्या व्हिडिओज मध्ये आपण ह्याचे 2 भाग बघितले होते। आज आपण पुढचं 3रं प्रकरण वाचूया। पण सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या वाहिनीवर नवीन असाल किंवा अजूनही वाहिनीचे सभासदत्व घेतले नसेल तर कृपया सभासद व्हा आणि या व्हिडिओचा तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त प्रसार करा। म्हणजेच चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज लाईक आणि शेअर करा। प्रकरण 3, गोंधळात गोंधळ। सकाळी मित्रमैत्रिणींचा निरोप घेऊन आम्ही निघालो डॅलस विमानतळावर। आमचे 2 मित्र आम्हाला विमानतळावर सोडणार होते। सामान बरेच असल्याने 2 कार कराव्या लागल्या। अर्धा संसार USPS तर्फे पाठवला व अर्धा आमच्या 4 बॅगांमध्ये। निघण्याच्या वेळी रवीने जाळ्यावर विमान कोणत्या गेटवरून सुटणार आहे ते बघून त्याने तसे श्रीनिवासला सांगितले। श्रीनिवास आवाजवी आत्मविश्वासात म्हणाला, हो हो, मला माहित आहे सर्व। मी आतापर्यंत बऱ्याच जणांना विमानतळावर सोडले आहे। आमच्या कार निघाल्या। एका कारमध्ये मी व श्रीनिवास व दुसऱ्या कारमध्ये रवी व विनायक। विमान दुपारी 12:30चे होते म्हणून 2 तास आधी निघालो। 1 तास जाण्यामध्ये व 1 तास सामानाची क्षकिरण तपासणी याकरता। श्रीनिवास व मी 11ला विमानतळावर पोहोचलो व रवी विनायकची वाट पाहू लागलो। 11:30 व्हायला आले तरी ह्यांचा पत्ता नव्हता। श्रीनिवास 3-4 वेळा शोधायला गेला त्यांना। तसे रवी विनायक पण वेळेवर पोहोचले होते विमानतळावर। ते पण आम्हाला शोधत होते। शोधता शोधता भेटले एकमेकांना त्या अवाढव्य विमानतळावर। कोणाकडेही जागोजागी भटकणारे दूरध्वनी यंत्र नव्हते। गंमत काय झाली की रवी व श्रीनिवास ज्या गेटवरून विमान सुटणार त्या गेटवर उभे होते। श्रीनिवास व मी चुकीच्या गेटवर उभे होतो। श्रीनिवासच्या आवाजवी आत्मविश्वासामुळे सगळा गोंधळ उडाला होता। आम्ही दोघे काउंटरवर गेलो तेव्हा तेथील बाई म्हणाली, आता 12 वाजले आहेत। तुमच्या सामानाची क्षकिरण तपासणी होईपर्यंत 1 तास जाईल। तुमचे विमान चुकले आहे। पण मी तुमच्याकरता एक काम करू शकते। जास्तीचे पैसे न घेता तुम्हाला शिकागो तर्फे ग्रीनविलचे बुकिंग करून देते। आता परत सगळा उलटा प्रवास करण्यापेक्षा वेळ जास्त लागला तरी चालेल म्हणून आम्ही लांबचा पल्ला पत्करून जाण्याचा निर्णय घेतला। श्रीनिवास रवीला टाटा बाय बाय केले आणि परत काउंटरपाशी येऊन उभे राहिलो सामानाची क्षकिरण तपासणी करायला। एक गोंधळ संपल्यावर दुसरा गोंधळ सुरू झाला। त्यावेळी 11 सप्टेंबरच्या अमेरिकेवरील अतिरेकी हल्ल्यामुळे एकूणच विमानतळावरची तपासणी व्यवस्था खूपच कडक झाली होती। 4 बॅगांमधला भरलेला संसार उलथा पालथा केला गेला। आमचे विमान उड्डाण असे काहीसे होते। 3 ते 5 डॅलस शिकागो, शिकागोला 3 तासाच्या अवधीनंतर 8 ते 10 शिकागो ते ग्रीनविल असे दुसरे उड्डाण। विमानतळावरील धावपळ संपल्यावर आम्ही थोडे खाऊन घेतले आणि प्राध्यापकांना दूरध्वनी करून आन्सरिंग मशीनवर निरोप ठेवला की आमचे विमान चुकले आहे। त्यामुळे दुपारी 3च्या ऐवजी रात्री 11च्या सुमारास आम्ही ग्रीनविलला पोहोचत आहोत आणि डॅलस शिकागो विमानात प्रवेश केला। शिकागो विमानतळावर पहिल्या प्रथमच आम्हाला अमेरिकेतील विविध माणसांची गर्दी दिसली। आता विमानतळावर 3 तास थांबावे लागणार होते। मला गर्दी पाहून खूप आनंद झाला। त्या गजबजलेल्या विमानतळावर 3 तास कसे गेले ते कळलेच नाही। विनायकला सामानापाशी बसवून मी मनसोक्त हिंडून घेतले विमानतळावर। सरकती पायवाट व सरकते जिने यावरून फिरले। प्रत्येक विमान आले की गर्दीचा लोंढा इकडून तिकडे जात होता। बरीच विमाने जमिनीवरून आकाशाकडे व आकाशातून जमिनीकडे झेपावताना पाहिली। काचेच्या तावदानातून विमानतळाच्या बाहेरील दृश्य सहज दिसत होते की जेथून विमाने प्रत्यक्षात उडतात। बरीच वर्दळ असते तिथे। वर्दळीचे निरीक्षण करताना लक्षात आले की तेथील कर्मचारी खूपच व्यग्र असतात। विमानतळावर फिरताना एका गेटवर एकीचे विमान अगदी थोडक्याकरता चुकले। तिने तिथल्या माणसांना खूप विनवले पण तो म्हणाला, आता विमानाचा विमानतळावरचा संपर्क तुटला आहे, मी काहीही करू शकत नाही। दुसरीकडे सर्व प्रवासी विमानात बसले होते पण विमान चालक गायब होता। शेवटी माईकवरून त्याचे नाव 2-3 वेळा पुकारण्यात आले। इकडे तिकडे फिरल्यावर बरीच भूक लागली म्हणून विमानतळावरच्या उपहारगृहात शिरलो। तिथे एक मद्रासी दिसला। त्याला
त्याला पाहिल्यावर असे वाटले की आत्ता इथे गरमागरम इडली सांबार मिळाले तर किती छान होईल. विमान चालक त्यांच्या गणवेशात बसून त्यांचे जेवण घेत गप्पा मारताना दिसले. फ्राईड राईस खाऊन घेतल्यावर परत एकदा प्राध्यापकांना दूरध्वनी करून आन्सरिंग मशीनवर निरोप ठेवला की आम्ही शिकागो वरून निघालो आहोत, 2 तासात पोहोचू. 8ला निघणारे विमान 9 वाजता गेटवर लागले. विमानात बसल्यावर पण विमान लवकर उडेना. विमानातील छोट्या खिडकीतून बाहेर पाहिले तर एकापाठोपाठ एक अशी विमाने लागली होती. धावपट्टीवरून हळूहळू विमान सरकत होते. विमानांचा वाहतूक मुरंबा झालेला पाहून खूप आश्चर्य वाटले. पाऊस व जोराचा वारा असल्याने विमाने उड्डाणाकरता हळूहळू सोडली जात होती. डेंटनच्या घरातील साफसफाई करण्याने व सामानाची बांधाबांध करण्याने आधीच जीव मेटाकुटीला आला होता. त्यातून हा दीर्घकाळ प्रवास. पण काय करता. शेवटी एकदा पंखातील सर्व बळ एकवटून घेतली उडी आकाशात आमच्या विमानाने. थोड्याच वेळात हवाई सुंदरीने शीतपेय आणून दिले. त्यामुळे थोडे बरे वाटले. खिडकीतून खाली पाहिले तर एकदम नयनरम्य दृश्य दृष्टीस पडले. आकाशात जणू काही पिवळ्या रंगांच्या माळा पसरल्या आहेत. हवामान चांगले नसल्याने विमानाचा वेग कमी होता. रात्री सुमारे 12ला आम्ही ग्रीनविल साऊथ कॅरोलिना विमानतळावर पोहोचलो. सरकत्या जिन्यावरून खाली उतरताच प्राध्यापकांना हस्तांदोलन केले. आमची छायाचित्रे त्यांना आधीच पाठवल्याने आम्हाला त्यांनी लगेचच ओळखले. तिकडे त्यांचाही थोडा गोंधळ उडाला होता. आन्सरिंग मशीनवर ठेवलेले 4-5 निरोप न ऐकताच ते आम्हाला दुपारी 3ला ग्रीनविल विमानतळावर न्यायला आले होते. घरी परत गेल्यावर निरोप ऐकले व रात्री परत 12ला आम्हाला घ्यायला आले. डेंटन ते ग्रीनविल साधारण 1000 मैलांचा प्रवास. 3 तासाची थेट फ्लाईट बुक केली होती. पण या गोंधळामुळे सकाळी 9 वाजता निघून तब्बल 15 तासांनी ग्रीनविलला पोहोचलो. ग्रीनविल ते क्लेम्सनचा तासाभराचा प्रवास रात्री दिसणाऱ्या घनदाट झाडांनी सुखावून गेला. विनायक प्राध्यापकांशी बोलत होता. मी मात्र डोळे मिटून दिवसभर झालेल्या गोंधळाची उजळणी करत होते. हे आमचे अमेरिकेतील येथे आल्यापासून वर्षाच्या आतले पहिले स्थलांतर. दुसऱ्या स्थलांतरात A to Z सर्व सामान USPS तर्फे पाठवले. फक्त आमचे पिटुकले दूरदर्शन यंत्र व संगणक आमच्या बरोबर आमच्या कारमध्ये. अर्थात दुसरे स्थलांतर कारने जाण्याच्या टप्प्यात होते. आजच्या भागात इथेच थांबूया. तुम्हाला जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले नसतील किंवा मिस केले असतील तर मी खाली या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक व PDF ची दोन्हीची लिंक देते आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे बघणं, ऐकणं, वाचणं यापैकी जो प्रकार असेल त्याप्रमाणे तुम्हाला ते व्हिडिओ बघता येतील. पुढच्या भागात परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.